महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। संविधान रक्षक कृती समितीचा मुखेड तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा। राज्यासह मुखेड तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, शेतमजूर यांच्या संसारावर महागाईमुळे मरण अवकळा पसरली असून शासनाकडून मिळणाऱ्या पीक विमा, पीक कर्ज अनुदान, देणाऱ्या सुविधा, राशन, निराधारचे अनुदान, सामाजिक अनुदान या सर्व गोष्टी वेळेवर मिळत नाहीत। मिळाल्या तरी तुटपुंजा कमीत कमी मिळत आहेत। त्यामुळे शेतकरी, निराधार यांना न्याय मिळवून देण्यासाठी व मुखेड तालुक्यात विविध विकास कामात गैरव्यवहार होत असून या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे यांच्या नेतृत्वाखाली संविधान रक्षक कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर दिनांक 24 जून रोजी महामोर्चा काढण्यात आला। यावेळी हजारो मोर्चेकरी सहभागी झाले होते। मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर 3 तास ठिय्या आंदोलन करून संबंधित अधिकारी यांना घेराव आंदोलन केले। सदरील मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आला। या मोर्चात 10,000 शेतकरी, निराधार महिला सहभागी झाले होते। या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे यांनी केले। यावेळी शिवसेनेचे एकनाथ पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष राठोड, संविधान रक्षक कृती समितीचे अध्यक्ष शंकर पवार, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस डॉक्टर श्रावण रॅपनवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणगावकर, शिवाजी गेडेवाड, जनाबाई नाकाडे, मधुकर महाराज बारुळकर, रामराव महाराज भाटेगावकर, राहुल लोहबंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। मुखेड तालुका हा डोंगराळ भाग असून शेतकऱ्यांना खरीप पिकावरच अवलंबून राहावे लागते। मुखेड तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मुखेड तालुक्याचा विकास खुंटला आहे। गोरगरिबांच्या हाताला कामे नसल्यामुळे हजारो शेतकरी, कष्टकरी, मजूर वर्ग पोटा पाण्याची खळगी भरण्यासाठी परराज्यात स्थलांतरित होत आहेत। तसेच कित्येक शेतकऱ्यांना शासनाचा लाभ मिळत नसून वयोवृद्ध, निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नाही। त्यामुळे गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे। या लोकांना न्याय मिळावा यासाठी संविधान रक्षक कृती समितीच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या मुलांची शिक्षणाची सोय करा। मुखेड तालुक्यात MIDCची उभारणी करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्या। निराधारतेचे अनुदान तात्काळ चालू करून अपंग, मतिमंद यांचा सर्व्हे करून त्यांना तेलंगा धर्तीवर अनुदान द्या। अल्पभूधारक शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी 5,000 रुपये अनुदान द्या व पीक उद्ध्वस्त करणाऱ्या मुख्य जनावरांचा बंदोबस्त करा। गेल्या 38 वर्षापासून रखडलेल्या लेंडी धरणाच्या धरणग्रस्तांना न्याय द्या। मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची होणारी हिंसा त्वरित थांबवून रुग्णांना योग्य उपचार आणि सेवा द्या। मुखेड शहरात सुरू असलेले अवैध धंदे त्वरित बंद करा। वाढत्या चोऱ्या, पाकिटमार यांचा बंदोबस्त करा। पोलिसांकडून फिर्यादींची होणारी गैरसोय थांबवून त्यांना न्याय द्या। सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 5,000 रुपये अनुदान द्या आदी मागण्यांसाठी दिनांक 24 जून रोजी मुखेड तहसील कार्यालयावर शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला। यावेळी मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर 3 तास ठिय्या आंदोलन करून तहसीलदारांसह संबंधित अधिकारी यांना घेराव घालून जाब विचारले। या मोर्चाला शिवसेनेचे एकनाथ पवार, दशरथराव लोहबंदे, शिवाजी गेडेवाड, शंकर पवार, दिलीप पाटील बेटमोगरेकर, मधुकर महाराज, रामराव महाराज यांनी संबोधित केले। दरम्यान मागण्या मान्य नाही झाल्यास संविधान कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। मोर्चा यशस्वी होण्यासाठी सरपंच बाबूराव कांबळे जुनेकर, राहुल लोहबंदे, आशुतोष कांबळे, गंगाधर सोंडारे, रियाज शेख, अनिल कांबळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र टुडे न्यूज मराठीसाठी सूर्यकांत अंधुरे, मुखेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।